गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. संडेची सकाळ आहे, लेझी अशी सकाळ असते संडेची. जरा उशिरा उठलेलो आहोत, फ्रेश झालो, आता कॉफी घेतोय. मल्हारलाही त्याचं नाश्ता वगैरे देते मी. तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर प्लीज अवॉइड करा, कारण माझ्या घरामध्ये छोटंसं बाळ आहे. ते नेहमी खडखूड खडखूड काहीतरी करत असतं. सो आपण आपला व्लॉग कंटिन्यू करू. स्टे ट्यून. आता ना बसल्या बसल्या माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. तुषार गेला आहे आत्ता बाहेर आणि माझ्याकडे घरी वापरायला भरपूर कपडे आहेत, पण असं म्हणजे मजा येत नाही आहे, असं छान वाटत नाही कपडे घालायला. आणि तुषारचं कपाट एवढं खचाखच भरलेलं आहे कपड्यांनी, आणि त्याचे 2-3 टी शर्ट जरी मी घेतले तरी त्याला कळणार नाही. जेव्हा त्याला माझ्या अंगावर ते टी शर्ट दिसतील तेव्हा त्याला समजेल. तर तो जोपर्यंत बाहेर गेलाय तोपर्यंत मी त्याच्या कपाटातून मला आवडतील असे 2-3 टी शर्ट काढून घेते डेली यूजला. आणि एकदा मग मी तो टी शर्ट घातला ना की मग तो माझा झाला. तो मग नंतर तुषार घालत नाही. आणि असं कोण कोण करतं, बऱ्याचशा बायका असं करतात. त्यांना त्यांच्या नवऱ्याचे कपडे एकदम कम्फर्टेबल वाटतात. तसंच माझं पण आहे. मला माझ्या नवऱ्याकडनं जर 2 टी शर्ट मी घेतले नाही महिन्याला, तर मला असं मनाला शांत वाटत नाही. ऑलरेडी त्याचे भरपूरसे टी शर्ट मी वापरायला काढलेले आहेत. पण आता वाटतं आहे की आता नवीन काहीतरी करू. आता व्लॉग बनवते आहे ना, मग व्लॉगमध्ये पण छान छान दिसले पाहिजे ना, आणि कम्फर्टेबल पण पाहिजे. त्यामुळे नवऱ्याचा टी शर्ट घालण्यामध्ये जो आनंद आहे तो ब्रँडेड आणि सुंदर सुंदर कपडे घालण्यामध्ये नाही. व्हेरी नाईस मॅन. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये जेवण करायला. जेवण करून झाल्यानंतर या गाडीमध्ये मल्हार बसून थोडासा एन्जॉय करत होता. मग आम्ही 2-3 त्याचे फोटो क्लिक केले आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन परत वॉकला गेलो होतो. तिकडे आम्हाला दिसला एक गोळेवाला. मग मल्हारला गोळा खायचा होता, सो आम्ही गोळा खाल्ला. त्याच्यानंतर थोडंसं मस्त राऊंड मारला, वॉक केला, आमचा क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि घरी आलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. गोला गर्मी भगाएगा, तुम्हारा मूड बनाएगा. ठंडा ठंडा मीठा मीठा हर गोला है सबसे हटके. आ जाओ खाओ गोला, सब देखेंगे पलट के मस्ती में झूम के. वाव, माझा मल्हार कुठे चालला? वॉक करायला चालला. ह्या लोकांचं आहे हो.